नमस्कार सर्वांना. मंडळी, प्रथम उद्योगिनीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आपल्या इतकं उत्साही वातावरण आहे ना सगळं. हिरवागार निसर्ग आणि श्रावणातून तुम्हाला माहिती असते सगळी सणांची रेलचेल एकदम आणि एकदम पवित्र वातावरण. मुळात आपण ह्या महिन्यामध्ये नॉनव्हेजही खात नाही. शक्यतो आपण शाकाहारीच असतो सगळे. आता काही जण खरं ते सोडून द्या. भक्तिमय वातावरण असतं सगळं आणि आनंदी वातावरण असतं. आणि हा असं वातावरण जे असतं की नाही त्याच्यामुळे ती आपली नाही का शाळेमधली एक कविता आहे ती पण नक्कीच आठवते की श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चौहीकडे क्षणात येते सरसर सिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे. ही बालकवींची कविता नक्कीच म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी आपल्याला आठवते. आणि हा महिना सरतो ना सरतो तोपर्यंत आपला लाडका बाप्पा तो पण येतो. त्याच्यामुळे त्याची जी तयारी असते की नाही अगोदर जवळजवळ 7-8 महिने अगोदर त्यांची ती तयारी सुरू होते. जसं सार्वजनिक गणेशोत्सव होते आणि त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मूर्ती बसवली जात होती. पण आता असं आहे की प्रत्येक घरामध्ये मूर्ती आणली जाते आणि ती मूर्ती जर स्वतः बनवून जर तिची प्रतिष्ठापना केली ना तर त्याचा आनंद ते अजून आनंदी आणि वातावरणच ते वेगळं होऊन जातं आणि तो आनंद वेगळाच असतो स्वतः बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना. आणि आज आपण इथे आलोय ना तर अशाच ठिकाणी आलोय की त्या ज्या ताई आहेत ना तर ते मूर्ती बनवूनही देतात पण वर्कशॉपही घेतात. मग त्याच्यामध्ये महिला आहेत, महिला पुरुष तर असतातच पण लहान मुलं सुद्धा मूर्ती शिकायला येतात आणि त्याच्यामुळेच आपण त्या ताईंना आता भेटणार आहोत. तर चला. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं ओळख करून नाव सांगा बरं. तुमचं ओळख करून द्या. मी रमा श्रीकांत धारे. मला लहानपणापासून याची आवड आहे पेंटिंगची. आणि पण ह्याच्यामध्ये शिक्षण तुम्ही फाईन आर्ट पेंटिंग झालेलं आहे आणि MA झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी ह्या कामामध्ये सुरुवात केली आवड म्हणून. अच्छा. पण मग हे तुम्ही लग्नापूर्वीपासून केलं का लग्नानंतर सुरू केलं? लग्नानंतर. मग आता हे किती वर्ष झाली तुमचं चालू आहे? 25 वर्ष. 25 वर्ष झाली. पण लग्नानंतर म्हणजे लग्नानंतर किती वर्षांनी तरी अंदाजे म्हणजे मुलं मोठी झाल्यावर असं? मोठी झाल्यावर मुलं. पण मग नंतर तुम्हाला जे वाटलं की नाही मला मी हे सुरू करते असं एकदम तुमच्या मनात कसं काय आलं? माझ्या मुलाला आवड होती गणपतीची जरा. पण हे असतात ना लग्नपत्रिका वगैरे तर ते गणपती खूप आवडायचे. तर तो मातीचा बनवत होता आपल्या कुंडीतल्या मातीचा. त्याला म्हणलं अरे आपण असं करण्यापेक्षा शाडूचं बनवू. आणि मलाही तेव्हा येत नव्हतं. असंच बघून बघून शिकले आणि पहिला गणपती बनवला. आणि मग मी हळूहळू बनवत गेले आणि मला प्रत्येक ठिकाणी गुरु भेटत गेले. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट काय हवी आपल्यामध्ये. आणि एक 8-10 वर्ष मी असं केलं आणि मग काही लोक म्हणायला लागले की आम्हाला पण शिकवा असं. मग मी साचा बनवायला शिकले आणि मग हे शिक्षण सुरू झालं.
अच्छा, पण मग हे मूर्ती करून विक्री ही होते, म्हणजे त्याच्या ऑर्डर मिळतात तुम्हाला मिळतात. आणि म्हणजे वर्कशॉप पण घेता असं मला कळलं. हा, वर्कशॉप म्हणजेच की ज्यांना शिकायची आवड आहे त्यांना मी मग शिकवते आणि आम्ही करून पण देतो. हा, म्हणजे मुलं, महिला, हा, पुरुषही असतात का? ज्यांना आवड आहे ते सगळेच असतात म्हणजे. सगळे. हा, फक्त मुलं जी आहेत ती सुट्टीच्या पण रेग्युलर असतात आता ह्याच्यामध्ये गणपती येईपर्यंत ना? हा, गणपती येईपर्यंत. हा, हो. फक्त आता आज सुट्टी नाहीये मुलांना, त्याच्यामुळे मुलं आपल्या समोर नाहीयेत. बरोबर. त्यांची आई बरोबर असते का मुलं स्वतःहूनच येतात? लहान असतील तर आई असते, थोडी मोठी असतील तर आम्ही मदत करतो. काही ठिकाणी ना बाहेर सुद्धा अरेंज केलं जातं, मग तसं तुम्ही बाहेर पण जाता म्हणजे शाळांमध्ये म्हणा, किंवा की तुमचं तुम्हीच इथेच घेता वर्कशॉप? शाळेमध्ये नाही गेले कधी. संस्कार भारतीमध्ये मी वर्कशॉप घेतलेला आहे लहान मुलांचा, हाताने बनवायचा. तेवढाच आहे. आता बघू यावर्षी पुन्हा असेल तर मी जाऊ शकते. हा, म्हणजे काय काय वेळेला काही संस्था बाहेर पण अरेंज करतात ना असे वर्कशॉप, म्हणजे तिथेही तुम्ही जाता म्हणजे हे सगळं सांभाळून? हा हा. अच्छा, आणि आता ह्या सगळ्या करतायत, ह्या तुमच्या सहकारी आहेत का स्टुडंटच आहेत? ही सहकारी आहे. अच्छा, आणि ही पण आहे. अच्छा, आता हा इथे ना साचा तयार केला जातोय ना, तर हे थोडीशी माहिती सांगा बरं. हा गणपतीचा साचा आहे. शाडू मातीचा गणपती जो साच्यातनं काढला जातो, जो आपण पेंडून विकत घेतो किंवा आपण रेडी गणपती स्टॉलवरनं विकत घेतो, तर ते गणपती असे साच्यातनं काढले जातात. तर त्याच्यासाठी हा प्लास्टर ऑफ पॅरिसचा साचा तयार केलेला असतो आणि ही पूर्ण शाडू माती आहे. ही शाडू माती फक्त पाणी घालून भिजवलेली आहे, ह्याच्यात दुसरं काहीही नाही. कलर नाही किंवा माती चिकट होण्यासाठी असं काही त्याच्यात मिक्स नाहीये, फक्त माती आणि पाणी या दोनच गोष्टींनी हा गणपती बनतो. त्याच्यासाठी आधी अशा प्रकारे तो गणपती सगळा लावून घेतला जातो. हा साचा आहे आणि ही त्याची पाठ आहे. ही पाठ पण आता त्या भरतील आणि ती याच्यावरती पालखी घातली जाईल. आणि ह्या साच्यातनं आज घातला की गणपती उद्या काढायचा. हा गणपती असा बाहेर निघेल. तो निघाला की त्याला आपल्याला हात लावायचे आणि त्याचं फिनिशिंगचं काम सुरू करायचं. मग ते फिनिशिंगचं काम सुरू केलं की हे गणपती असे फिनिश होत जातात. ह्याचं अजून काम थोडं बाकी आहे, पण अशा प्रकारे गणपती फिनिश करावे लागतात. म्हणजे गुळगुळीत करणं, त्यांना दागिने लावणं, त्यांचे हात लावणं, कोणाची सोंड बदल करायचा असेल तर बदल करणं, या गोष्टीला फिनिशिंग असं म्हणतात. मग हे सगळे अशा प्रकारे गणपती तयार होतात. आता तुम्ही बघितलं तिथे शाडू माती ही ग्रे कलरची दिसत होती, तशीच आमच्याकडे लाल माती पण आहे. हे लाल मातीचे गणपती आहेत. म्हणजे ही कुठली माती, म्हणजे काय विशेष? हा, ही कौलाची, कौल सगळ्यांना माहिती आहे म्हणूनच. तर ती कौलाची माती आहे. म्हणजे ही काय म्हणायचं त्याला, ही शेतातलीच माती एक प्रकारची, पण ही नदीत मिळते. ही थोडी प्रोसेस करून ज्याची कौलं बनवतात ती ही माती आहे. त्यामुळे ही माती कुंडीत जाऊ शकते. पण मग हा तर आता म्हणजे लाल दिसतोच आहे, मग ह्याला कलर वेगळा केला जातो का? आपण नॉर्मल गणपती जसे रंगवलेले घेऊन येतो तसं ह्याचं करू शकतो. पण जर एखाद्याला हौस असते की मला लाल गणपती चालणार आहे, म्हणजे जसा मातीचा रंग आहे तसा नॅचरल कलर चालणार आहे मला, तर तो तसाही ठेवता येतो. आम्ही जे हे कलर वापरतोय या गणपतींना, हे पूर्णपणे इको फ्रेंडली असतात. हे पाण्यात पूर्ण विरघळून जातात. ज्या वेळेला मूर्ती विसर्जन करतो आपण त्यावेळेला ते पाण्यात पूर्ण विरघळून जातात. त्याचा सोनेरी रंग हा फक्त कंपल्सरी आपल्याला ॲक्रेलिक मध्येच वापरावा लागतो. तो सोडला तर बाकी सगळे रंग इको फ्रेंडली असतात. त्यामुळे पाण्यात किंवा आपण जिथे विसर्जन करतो तिथे कुठल्याही प्रकारे निसर्गाला धोका पोहोचत नाही. एक तर हे गणपती पण पूर्ण शाडूच आहेत, पूर्ण माती आहे ही, ह्याच्यात दुसरं काहीही मिक्स केलेलं नाहीये. त्यामुळे पूर्ण इको फ्रेंडली आणि आपण हाताने बनवल्यामुळे त्याच्यातली भावना एकदम वेगळी असते. प्रश्नच नाही, वेगळीच असते. तो आनंद वेगळाच असतो.
तो आनंद स्वतः बनवलेल्या Correct, मूर्तीची घरात प्रतिष्ठापना प्रतिष्ठापना. आणि ती मुलं पण मुलं बनवतायत म्हटल्यानंतर मुलांचं तर ते आम्ही नेहमी बघतो की त्याला म्हणजे तो जाताना जी काही त्यांची हा. रडारड सुरू असते अगदी. आणि तो मुलांचाच देवता असल्यामुळे ना हा. त्याच्याविषयी ज्या वेळेला मुलं आमच्याकडे वर्कशॉपला गणपती करायला येतात त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे असतात. अत्यंत तल्लीन होऊन की तल्लीन तो होऊन. माझा बाप्पा आहे, मी हा, तयार करणार बरोबर, आहे. बरोबर. अगदी वेगळ्या विश्वात गेलेले असतात ते. म्हणजे थोडे आपले जे संस्कार आहेत, एक भारतीय म्हणून जे आपले धार्मिक संस्कार त्या मुलाला व्हायला हवेत ते पण होतात. शिवाय तो जेव्हा माती हाताळतो, तो मातीने हा गणपती बनवतो त्यावेळेला ना त्याला काय 3D इमेजचं एक ज्ञान येतं. म्हणजे सपाट चित्र काढणं ही गोष्ट वेगळी आणि अशा प्रकारे एक आकृती बनवणं ही गोष्ट वेगळी. त्यामुळे त्या मुलावरती वेगळे संस्कार होतात. मुलं काय, मोठ्या माणसांवरती पण वेगळे संस्कार. मेंदू हा सतत संस्कार घेतच असतो. उलट शाळांमध्ये ठेवायलाच पाहिजे. हा हा ऑप्शनल नाही, कंपल्सरी. भले कसाही बनवा पण ती एक आणि मुलं आनंदाने बनवतील, प्रश्नच नाही. कारण मुलांना मातीकाम खूप आवडत असतं, मातीत खेळायला एकदम खुश होऊन जाणार. आणि मला नाही वाटत कुठलेही आई वडील त्याला अजिबात नाही. पण ह्याच्यावर शाळांनी खरंच विचार करणं आवश्यक आहे. आमच्या लहानपणी आम्हाला कार्यानुभव एक विषय होता, तसं हे करायला हरकत नाही. आणि एक वेगळा आनंद आहे त्याच्यात. एक प्रकारे एक संस्कार पण आपण करतोय. आता हा एक लाल मातीचाच आहे, हा मोठा गणपती आहे. हा आता तयार करण्याचं काम सुरू आहे आमच्या इथे. ह्याच हे नाही झालंय ना, मला वाटतं अजून फिनिशिंग नाही झालं अजून ते, कारण अजून थोडा वेळ आहे. हे सगळे गणपती ओले आहेत. अच्छा. आता ते आता ह्या पावसाळ्याचे दिवस आहेत, मग ते कसं काय? आता हे गणपती वाळायला अजून एक 15 दिवस तरी लागतील. 15 दिवस झाले की मग त्याचं कलरिंगचं काम चालू होईल. एक तुम्हाला गणपती दाखवते. फॅनवर का कसं? म्हणजे नाही, ओपन ठेवले ना असे की साध्या वातावरणामध्ये सावलीमध्ये ते वाळवायचे. अच्छा. त्यांना फॅन वगैरे आणखीन एक तुम्हाला नाही, आणखीन एक विचारायचंय. म्हणजे तुमचा तो साचा एकच आहे किंवा नाही का असे लालबागचा गणपती? ते पण तुम्ही सिद्धिविनायक आहेत ना आमच्याकडे. हे बघा, मी तुम्हाला आता पुण्यात तर दगडूशेठ वेगळे. येस, पेशवाई हे पण आहे. आपल्याला सगळ्यांना आवडता असा हा गणपती आहे. हा सारसबागचा गणपती. हा सारसबागचा गणपती रमाताई पूर्ण अभ्यास करून जसा तो गणपती आहे तसा अगदी तसाच्या तसा बनवलेला आहे. बरोबर. ही ओरिजिनल जी सारसबागची मूर्ती आहे त्याचा अभ्यास करून हा बनवलेला आहे. कलर नाही त्याच्यामुळे पटकन लक्षात लक्षात नाहीये. पण मी तुम्हाला दाखवू शकते. त्याचा आम्ही अजून एक रूप केलेलं आहे. हा दगडूशेठचा गणपती आहे, ह्याचं पण काम अजून चालू आहे. हा दगडूशेठ आहे. हा सारसबागचा गणपती तर तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाहीये. हा सारसबागचा गणपती आहे. हा दगडूशेठ. याचं काम चालू आहे अजून. त्यांच्या हातांचं वगैरे काम करायचंय अजून. बरंच काम आत्ताच साच्यातनं काढलाय त्याला. हा सगळ्यांचा आवडता दगडूशेठ गणपती, पण माझा तर सारसबागेतला गणपती खूप आवडता. ही अशीच एक अजून कलात्मक मूर्ती आहे. आणि किती उंचीचे होतात? साधारण 2 फुटापर्यंत आम्ही बनवतो, कारण हे शाडू मातीचे गणपतीचे मूर्ती आहेत. त्यामुळे त्याच्यापेक्षा मोठा अजून तरी बनवलेला नाहीये, पण 8 इंचापासून 24 इंचापर्यंत गणपती बनवतो. आणखीन एक तुम्हाला विचारायचंय, म्हणजे एक ती संकल्पना अशी मागे पण एका ठिकाणी वाचलं होतं की आपण त्याची म्हणजे विसर्जन करतो, मग त्याच्यामध्ये एखादं नाही का बी जर टाकलं तर त्याच असं त्या दृष्टीने. आता हा एक ना थोडा गैरसमज आहे. शाडूची माती ही कुंडीत कधीही घालू नये, कारण ती चिकट असते. गणपती बनवताना चिकट माती असेल तर तो छान आपल्याकडे 11 दिवस टिकेल अशी ती बनवलेली असते. ती कुंड्यांमध्ये जर घातली तर झाडांना ती धोकादायक असते. त्यामुळे शाडूची माती कधीही कुंडीत
परत घालू नये. हम्म. ती माती तुम्ही विसर्जन करून झाला तुमचा गणपती की वरचं पाणी तुम्ही झाडांना घालून टाका. माती कोरडी वाळली की प्लास्टिकच्या पिशवीत घालून ती आमच्याकडे आणून देऊ शकता. म्हणजे ती परत आमच्याकडे दान करायची. त्याच्यात आपण रिसायकल करून परत ती गणपती करायला वापरू शकतो. अच्छा. आता शक्यतो ती तुम्ही एकतर नदी पात्रात विसर्जन करा किंवा ती आमच्याकडे माती आणून द्या. त्याच्यात तुम्ही कमळ लावू शकता. कमळ? हा, या मातीत कारण कमळ दलदलीत येतं. अच्छा. त्याला चिकट माती चालते. कमळाचं पाणी हे अखंड भरलेलं असतं आणि माती मऊच राहते ज्यावेळेला आपण भरतो तेव्हा. मंडळी, ही एक नवीन माहिती मिळाली. म्हणजे त्या मातीचा वापर तुम्ही कमळासाठी करू शकता. हे डोक्यात नाही आलं. छोट्या कुंडीत शक्यतो शाडू माती घालू नये. खूपच छान, खूपच छान. म्हणजे त्या मातीचा वापर कुठेतरी झाला आणि ती म्हणजे नाही का आपल्या जवळ असल्यासारखं. आजकाल नदी वगैरे जे काही आहे ना, ते इच्छा होत नाही तिकडे विसर्जन करण्याची. आणि त्या टँक मध्ये ज्यांचं स्वतःचं आणि घरी होऊ शकतं, घरी होऊ शकतं. आणि ती माती तुम्ही आता आमच्याकडे जेवढी लोक गणपती बुक करतात ती आम्हाला ती माती परत आणून देतात. आता हे त्यांना माहिती आहे म्हणून ते माहिती नाहीये ना. हा, मूर्ती दान करतात पण माती सुद्धा घेतली जाते ही माहिती नव्हतं. हो. थोडं ना तुमचं इथला ऍड्रेस पण सांगा. हा जो इथे जे तुमचं हे आहे शॉप म्हणजे जागा आणि इथे तुम्ही ते केलं जातं, वर्कशॉप घेतली जातात, हा जो परिसर आहे हा मी आता चापेकर चिंचवड गाव PNG चिंचवड मध्ये जे शोरूम आहे त्याच्या बॅकसाइडला आहे. पण तुम्ही व्यवस्थित सांगा. व्यवस्थित सांगते. मिलेनियम आर्केड नावाची ही बिल्डिंग आहे. सगळ्यांना माहिती आहे. ती मोठी खूण म्हणजे पुना गाडगीळ अँड सन्सचं शोरूम चिंचवड मधलं चाफेकर चौकातलं जे पुना गाडगीळ अँड सन्सचं जे शोरूम आहे त्या शोरूमच्या वरती 3ऱ्या मजल्यावर शोरूमच्या मागच्या बाजूनी पार्किंग मध्ये जायला जागा आहे. तिथनं लिफ्टनी तुम्ही 3ऱ्या मजल्यावर आमच्या वर्कशॉप मध्ये येऊ शकता. शोरूमच्या बॅक साइडला आहे शोरूमचीच बिल्डिंग पण बॅक साइडने यावं लागतं, मागच्या बाजूनी यायला लागतं कारण लिफ्ट तिथे आहे आणि व्यवस्थित रस्ता आहे, बोळ आहे तो मध्ये. त्या बोळातून येऊन तिथे वॉचमन असतो तो तुम्हाला गाईड करेल कोणी येत असेल. म्हणजे मंडळी तुम्हाला इथे जर म्हणजे ह्या पिंपरी चिंचवड मध्ये जे राहणारे आहेत त्यांना मूर्ती हवी असेल किंवा शिकायचं असेल, मुलांना शिकवायचं असेल आणि त्याच्यातून बघा ना ती मूर्तीची माती सुद्धा आपण त्यांना देऊ शकतो, दान करू शकता तुम्ही. मी तुम्हाला आता थोडं आपण बोलता बोलता गणपती पण बघूया. गणपती पुण्यातले मानाचे गणपती तर एकदम फेमस आहेत. त्याच्यातला हा बाबू गेनू गणपती आमच्याकडे आहे. दगडूशेठ सारखाच तोही मानाचा गणपती आहे. आणि हे आणखीन वेगवेगळे मूर्ती, काही एक कमळावरती आहे त्याचं पेंटिंगचं काम चालू आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं की बाबा त्यांना म्हणजे आता कमळावरती आहे कसं पाहिजे तसं, जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे. आणि आमच्याकडे खूप प्रकारचे साचे आहेत त्यामुळे आम्ही वेगवेगळे गणपती करत असतो. हे सगळे जे गणपती दिसतात याचे साचे आमच्याकडे आहे. म्हणजे ज्या वेळेला माणूस शिकायला येतो त्यावेळेला त्याला भरपूर चॉईस आहे. 8 इंचापासून 24 इंचापर्यंत तुला कुठला गणपती करायचा आहे ते सगळे चॉईस आमच्याकडे. लहान मुलं येतात ना त्यांचा वयोगट काय आहे? शक्यतो 12 वर्षाच्या पुढची. 12 वर्षाच्या पुढची. म्हणजे ती एकटी येणार असतील तर एकटी, आणि आई बरोबर येणार असतील तर आई वडील कोणाबरोबर तरी 8 वर्षानंतर. कारण 8 वर्षानंतर लहान असतात, थकून जातात. कारण माती येतं तुम्ही बघत असाल तर साचा भरणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. किंवा फिनिशिंग करायला सुद्धा ती छोटी बोटं वळली पाहिजेत त्याप्रमाणे. आणि सांगितलेलं थोडं समजायला पाहिजे ना. 8 वर्षाच्या मुलांना समजत नाही तेवढं. त्यांनी ती मूर्ती बनवली ती किती, त्याची उंची किती असते म्हणजे असं ठराविक एवढीच, किंवा तुमच्या विद्यार्थ्यांनी मोठी मूर्ती अशी जास्तीत जास्त केवढी बनवली, किती इंचापासून किती इंचापर्यंत त्यांनी बनवले? 8 इंच. म्हणजे हे बघा, हा 8 इंचाचा गणपती आहे छोटूसा. याच्यापासून आमच्या एका विद्यार्थ्यांनी, हे बघा हा 8वीतला मुलगा आहे, तो मुलगा ही मूर्ती बनवतोय. हा 8वीतला मुलगा आहे, तो हा गणपती बनवतोय. हाही एका लहान गणपती हा मुलानेच बनवलाय का? हो, हाही मुलानेच बनवलेला गणपती आहे.
तो किती वर्षाचा आहे मुलगा? हाही 8वीतला मुलगा आहे. हो का? हा. आणि आणखीन एक आहे, मी तुम्हाला दाखवते. इकडे एक छोटी ताई येते, तिने बनवलेला हा गणपती आहे. ती पण 8वी 6वीत आहे ती. 6वीत आहे का? हा. बापरे, हे साचा आणि मुंद्रावर बसलेला आहे तो. हो. वा. हे असे, हा गुरुजी तालीमचा छोटा गणपती आहे. हा. आमच्याकडे गुरुजी तालीमचा मोठा गणपती पण आहे, तो पण साचा आहे आमच्याकडे. अशा प्रकारे म्हणजे आता ह्या गणपतीला घेऊन जाणार ती आपला गणपती हा प्रतिष्ठापना करायला. हो. किती मस्त ना, खरंच स्वतः बनवलेला गणपती. स्वतः बनवलेला गणपती. आता आणखीन एक दाखवते तुम्हाला. हा मुंबईचा सिद्धिविनायक. सिद्धिविनायक आहे. हा सिद्धिविनायक, हा साचा पण आमच्याकडे आहे, जो आम्ही स्वतः म्हणजे घरे रमाताईंनी स्वतः बनवलेला आहे. हा आम्ही एक पेंटिंग करायला सुरुवात केली आहे, अजून अर्धवट स्थितीत आहे तो. पण अशा प्रकारचा हा पण एक वेगळा गणपती आहे. हा दगडूशेठ बघू शकता तुम्ही, हा रंगवलेला आहे हा पूर्ण. आणि इथे एक बालमूर्ती दिसतीये तुम्हाला, पूर्ण दागिना सहित आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती. दगडूशेठ गणपती. आणि तिकडे बालमूर्ती. हा बघा, ही एक बालमूर्ती तुम्हाला दिसतीये, त्याचं काम चालू आहे. ही तर फेमस आहे, ही तर सर्रास असते. म्हणजे जी इमेज आम्ही आवडतं सगळ्यांना, छोटा खूप बालगणेश, त्याचे कलर पिंक आणि खूप छान दिसतात. छान दिसतात. याचं काम चालू आहे. हा पूर्णपणे इथेच बनलेला आहे, ह्याचा साचा कुठेही नाहीये. याचं काम हाताने करणं चाललंय. आणखीन एक मला विचारायला आवडेल, ही मुलं जेव्हा बनवतात ना, तेव्हा त्यांना बाल गणेश करायला आवडतो की कसं? त्यांची आवड काय असते? असं नसतं, प्रत्येक मुलाच्या स्वभावानुसार त्याला वेगळा आवडतो. दगडूशेठ गणपती बनवायला खूप आवडतो मुलांना, खूप त्यांना जास्त दगडूशेठ आवडतो. किंवा मला सिंहासनावरचा हवा आहे, की अशी आवड खूप असते. म्हणजे आपल्याला वाटतं ना, लहान मुलं आहेत म्हणून त्यांच्या डोक्यात वेगळे विचार असतात. वेगळे विचार. तुमच्या ह्याचं नाव पण आहे का? अश्विनीज आर्ट स्टुडिओ म्हणून आम्ही एक छोटं. अच्छा, अश्विनी आर्ट स्टुडिओ. म्हणजे समजा जर कोणाला कळलं नाही तर बाहेर तिथे ते विचारू शकतात, कोणी सांगू शकेल आणि ते माहिती आहे तसं सगळ्यांना. इकडे तुम्ही बघू शकता, हे काही गणपती आहेत, हे वेगळे आहेत. यांचं आता वाळायला ते ठेवलेत. आता ते ज्या वेळेला तुम्ही तिकडे आता शाडू मातीचा ओला गणपती बघितलात, आता हा सुकत आलाय, तर तो असा इथपर्यंत सुकतो. अच्छा, पांढरा कलर येतो त्याला. म्हणजे तो आता पेंटिंगला रेडी झालेले गणपती आहेत. आणि ते पेंटिंग, आणि हे म्हणजे सुरुवात झाली याची, त्याचं अजून बरंच काम व्हायचंय. पण मग तुम्ही अशी कामं वाटून घेतलेत का प्रत्येकीने, की आता त्या साच्याचं करताय? नाही, असं काही नाही. रमाताई ऍक्च्युअली आमची ओळख म्हणजे मी अश्विनी पटवर्धन आणि मृणाल अवंती भावे, आम्ही दोघी रमाताईंकडे शिकतोय गणपती करायला. म्हणजे आता गेली 15 वर्ष तरी मी त्यांच्याकडे पेंटिंग शिकायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचं ते मूर्तिकाम बघितल्यावरती मला काही राहावे ना, मग त्यांच्याकडे ती सुरुवात केली शिकायला. तसंच अवंतीचं पण आहे, ती पण पेंटिंग शिकायलाच येत होती. मग हळूहळू आम्ही मूर्तिकामाकडे वळलो. आणि आता त्यांनी आम्हाला इतकं ट्रेन केलंय की आम्ही दोघी सगळी कामं करू शकतो. जे आम्ही तिघी मिळून म्हणजे सगळं म्हणजे मूर्ती बनवण्यापासून अगदी डोळ्याच्या पेंटिंग पर्यंत आम्ही तिघी जणी करतो. आणि तुम्ही म्हणजे तुमचं प्रोफेशन वेगळं आहे की हाऊसवाईफ आहे? कसं? मी हाऊसवाईफ आहे. अवंती पहिली सर्व्हिस करत होती, पण तिने जॉब सोडला आणि ती इकडे वळली. आणि रमाताई तर टीचरच आहेत तुझे. आणि ह्या दोन आणि ह्या विद्यार्थिनी आहेत. ही पल्लवी, ही पूर्ण गणपती हाताने बनवते. हा साच्यातला नाहीये. असा साच्यातला नाहीये. आम्ही हेही शिकवतो इथे. रमाताई हे पण शिकवतात. पूर्ण गणपती हाताने. माती ह्याची आहे ना, लाल माती आहे. आणि पूर्ण हाताने बनवतात. आपला उंदीर मामा पण उंदिरा सकट सगळा गणपती हाताने बनवलेला आहे. बापरे बापरे. हे हाताने बनवण्यासाठी किती वेळ जातो? आता ती बेसिक पासून शिकतीये, त्यामुळे ती जवळजवळ एक 15 दिवस तरी येते. म्हणजे हा गणपती तिला बसवायचा आहे. मस्त. त्याचे सगळे म्हणजे हावभाव आणि
खूपच सुंदर, खूपच सुंदर. मोदक विदक सगळं रेडी आहे बऱ्यापैकी. रेडी आहे, तुम्ही बघू मग शकता. ह्याला पण फिनिशिंग करावं लागतं हो हो, फिनिशिंग करावंच लागतं. का? हा पूर्ण वाळल्यानंतर त्याचं ती रंगकाम पण करणार आहे. खूपच छान, मस्त. ही बालमूर्ती आहे का? ही बालमूर्तीच आहे. ओके, खूपच छान, मस्त. मग तुम्ही पण हाऊस वाईफ आहे? हो, मी पण हाऊस. अच्छा. त्याही हा, त्या पण स्टुडंटच आहेत रमाताईंच्या. आता त्या मूर्ती भरतायत. उद्याला ती मूर्ती बाहेर काढली जाईल. मग त्यानंतर त्याचे हात बसवून मग फिनिशिंगला 2-3 दिवस पुढे काम करावं लागेल. अच्छा. पण ह्या दोघी पण म्हणजे स्वतः आता त्यांचा गणपती बनवूनच नेणार असं? हो हो, स्वतःचा गणपतीच. हो. किती मस्त, माय गॉड, हाताने बनवलाय पूर्ण. खूपच सुंदर, खूपच सुंदर, खूप आवडला बाबा आपल्याला. हा एक गणपती बघा. आणि ह्याला किती वेळ लागला हो म्हणाला तुम्ही? हे हाताने 15 दिवस झाले काम करते. कारण तिला ते शिकायचंय, मूर्तीकाम शिकायचंय. बरोबर. तुम्ही सगळ्या लेडीज आहे, हे पण एक जरा पटकन लक्षात येते. हा बघा, हा ओळखतोय का? लालबागचा लगेच ओळखता येतो. लालबागचा राजा. हा पण साचा आमच्याकडे आहे. काही जण आम्हाला बनवायला सांगतात, काही जणांना हा स्वतःच्या हाताने बनवायचा असतो. अशीच आमची एक विद्यार्थिनी आहे, तिने हा बनवलाय. ही सर्व्हिस करते. तिला शनिवार रविवार 2च दिवस वेळ असतो. ती दर शनिवार रविवार येते, काम करते. त्यामुळे आता तिचा गणपती थोडंसं काही काम राहिलंय, बाकी तो आता वाळायला तयार आहे. ज्या सर्व्हिस करतात त्यांच्यासाठी आम्ही शनिवार आणि रविवार 2 दिवस वर्कशॉप चालू ठेवलाय. असं. हा. आणि बाकी त्यांच्या सोयीने ते येऊ शकतात. आमचा 11 ते. आणि टायमिंग पण फिक्स असं काही? हा, आम्ही रोज 11 ते 4 वाजेपर्यंत काम करतो. तेवढ्या वेळात ज्यांना शिकायचंय किंवा करायचंय ते येतात. म्हणजे कधी कधी असं होतं की शिफ्ट मध्ये ड्युटीज असतात, तर ते त्या वेळात ते ऍडजस्ट करून येतात. साईज नुसार ठरते. म्हणजे छोटा गणपती आहे तर फी कमी असते आणि मोठ्या गणपतीची फी जास्त असते, कारण तेवढा वेळ लागतो, तेवढं त्याच्यावरती. आणि आम्हाला पण त्यांच्याबरोबर बसायला लागतं. आम्हालाही त्याच्यात लक्ष द्यायला लागतं की सोडून दिलंय त्याच्यावरती असं होत नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट शिकवतोच. म्हणजे वयानुसार फी असं नाही, गणपतीच्या आकारानुसार फी आहे. गणपतीच्या आकारानुसार फी आहे. ओके ओके. 8 इंचापासून 24 इंचापर्यंत गणपती, त्याच्यानुसार गणपतीची फी आहे. ठीक आहे, खूप छान माहिती सांगितली तुम्ही. आणखीन एक तुम्हाला छोटी गोष्ट दाखवते. आमच्या एका छोट्या विद्यार्थिनींनी बनवलेला गणपती आहे. ही त्यांची हाऊस आहे. मला असे दागिने हवेत, मला असा मोदक हवाय, मुकुटाला हेच डिझाईन हवंय. ते सगळं म्हणजे आपली मनाची हाऊस सगळी भागवू शकतात. आणि प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी वेगळी असते. किती छान. म्हणजे त्या मुलांमध्ये एवढ्यापासूनच ते जोपासले जातात. आता हे सगळं ती परत रंगवायला येईल, ती हे छान रंगवून घेईल आणि हा गणपती ती घरी बसवणार आहे. ही पूर्ण लाल मातीची हरताळका आहे. ही आपल्या कुंडीत विसर्जन होते. छोट्या बाउल मध्ये विसर्जन केलं तुम्ही, याची माती कुंडीत घालू शकता. लाल मातीचा काही प्रॉब्लेम नाहीये. अशा बाहेर मला वाटतं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्याच नाही मिळत. आमच्याकडे शाडू मातीच्या आणि लाल मातीच्या अशा दोन्ही हरताळका असतात. मी तुम्हाला एक रंगवलेली पण मूर्ती दाखवते. पण बाहेर असं तुमचं शॉप वगैरे कुठे ठेवलेलं नाही का? नाही. कारण असं कसं म्हणजे पूर्ण पिंपरी चिंचवड मधून जर येणार असले, कारण हे चिंचवड मध्ये. आता मी आले निगडीवरून, त्याच्यामुळे असं मिळणं फार म्हणजे इथपर्यंत येणं आवश्यक आहे. बेसिकली आम्हाला त्याची ऑर्डरच द्यावी लागते की आम्हाला हरताळका हव्या, कारण ते इतक्या शॉर्ट पडतात आम्हाला, म्हणजे शिल्लकच राहत नाहीत अजिबात. त्यामुळे शाडू मातीच्या आणि लाल मातीच्या ह्या हरताळका पण आमच्याकडे असतात. ओके ओके. पेंटिंग केल्यावर हरताळका अशी दिसते. ओके. मंडळी, आताच तुम्ही ही सगळी माहिती त्यांच्याकडून ऐकली. खूप छान पद्धतीने त्यांनी माहिती, आणि छान छान लहान लहान मुलांनी सुद्धा इतक्या छान मूर्ती बनवल्या आहेत. हे नाव मगाशी तुम्हाला सुरुवातीला मी बोलले, त्या मूर्तीची
आपण बनवलेली नाव सांगा मूर्तीची मी. प्रतिष्ठापना हे तर वेगळंच सुख आहे, खूपच वेगळं सुख, वेगळा आनंद. मला आवडेल. यावेळेला मी तुम्हाला एकच सांगेन, ह्याच्यामध्ये आम्ही त्यांचं माहिती सगळी सांगितली आहे. ते कसे त्यांचं वर्कशॉप अरेंज करतात तेही सांगितलेलं आहे. एखाद्या संस्था असतील किंवा तुम्ही लांब राहत असाल आणि त्यांचं वर्कशॉप तुम्हाला जर अरेंज करायचं असेल तर तेही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही अरेंज करू शकता. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तसं तुम्ही बघा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि आपली संस्कृती जपली पाहिजे आणि ती आपणच जपली पाहिजे. आणि ते नातं पण वेगळंच असतं. ते ज्या वेळेला गणपतीचं विसर्जन करतो ना, फक्त लहान मुलंच नाही, तो आपले मोठ्यांचे पण परिस्थिती विचित्र असते. कारण एक साधी मातीची मूर्ती आपण घरात प्रतिष्ठापना करतो, पण काय आहे बघा ना त्याच्यामध्ये, की ते एवढं लळा लावतं आणि परत आपण पुढच्या वर्षाची वाट बघतो. परत आपण काउंटडाऊन आपलं सुरू होतं, आता होईल सुरू, की इतके दिवस राहिले बाप्पाला. आणि तो आनंद आणि घरातलं वातावरण खूपच वेगळं असतं. म्हणजे सार्वजनिक गणपती तर होतातच, पण ते बघायला पण जातो आपण, पण घरात सुद्धा गणपतींची प्रतिष्ठापना होते. प्रत्येक घरामध्ये बऱ्यापैकी आता हे वाढलेलं आहे. शेवटी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन, तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत, आमचे 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि ते तुमच्यामुळे झालेले आहेत. तुमचं हे प्रेम असंच राहू दे आणि असंच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. आमचे व्हिडिओ बघत राहा. छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत.